आपण आतापर्यंत अनेक पार्ट्या पाहिल्या असतील, बॅचलर पार्टी, बर्थडे पार्टी, हुरडा पार्टी. पण अकोल्यात एक अनोखी पार्टी रंगली आहे, रोडगे पार्टी. चला तर पाहूया कशी आहे ही रोडगे पार्टी. तर्रीदार वांग्याची भाजी, वरण सोबत सलाद पाहून तोंडाला पाणी सुटलं असेल ना? नक्कीच सुटणार, कारण ही आहे विदर्भाच्या अकोल्यातील प्रसिद्ध रोडगे पार्टी. आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या पार्ट्या पाहिल्या असतील, पण ही अनोखी आणि पारंपरिक रोडगे पार्टी आहे अकोल्यातील. रोडगे बनवण्यासाठी गव्हाच्या पिठाचे गोळे तयार केले जातात आणि हे गोळे रानगवऱ्या पेटवून त्या विस्तवात टाकून भाजले जातात. या रोडग्यांचा वांग्याची भाजी, वरण आणि गावरान तुपासोबत आस्वाद घेतला जातो. फास्टफूडच्या काळात जुन्या परंपरा लुप्त होत असताना या खमंग रोडग्याचा आस्वाद अकोलेकरांनी घेतलाय. रोडगे हा पदार्थ विदर्भातील काही विशिष्ट जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. काही खास कार्यक्रमानिमित्त किंवा नवस फेडण्यासाठी या रोडगे पार्टीचं आयोजन केलं जातं. रोडगे पार्टी ही धार्मिक स्थळीच आयोजित केली जाते आणि आजचंही निमंत्रण होतं अकोल्यातील हरिहर निमकंडे यांच्या नवस फेडण्याचं. झोळगा गावामध्ये शंकरगीर महाराजाचं एक मंदिर आहे आणि शंकराजीचे भक्त होते आणि ती जागती ज्योत आहे. इथली आख्यायिका अशी आहे की इथे एक विहीर आहे. जुन्या काळामध्ये जर गावावर काही संकट यायचं जर असलं तर त्याच्यामधून लाल घागर वर यायची आणि हे एक जागृत देवस्थान असल्यामुळे आणि सर्व दोस्त मित्र आणि सर्व एकत्र ये म्हणून इथं रोडग्याचा आम्ही हा प्रोग्राम ठेवलेला आहे. आधुनिक फास्टफूडपेक्षा जुन्या परंपरेतील रोडगे शरीरासाठी खूप पोषक आहेत. शरीराला आवश्यक कॅलरीज यातून मिळत असतात. म्हणूनच या रोडगे पार्टीच्या आमंत्रणाची वाट आतुरतेनं पाहिली जाते. या पार्टीला दूरदूरून लोक आवर्जून हजर होतात. धार्मिक स्थळी या पार्टीचं आयोजन केल्यानं आध्यात्मिकतेची ओढ सुद्धा लागते. रोडगे आणि वांग्याची भाजी अशा प्रकारचं, त्याच्यासोबत वरण, ही पारंपरिक डिश जी आपल्या मुलांना माहितीच नाही आहे. बऱ्याच शहरातल्या मुलांना फास्ट फूडच्या मागे खूप लागलेले आहेत, त्यामुळे ह्या मुलांना ही माहिती नाही आहे जेवण. त्यामुळे आम्ही आज खास बेत म्हणजे आपल्या शहरातील लोकांसाठी हा खास बेत केलेला आहे रोडग्यांचा. ग्रामीण भागातील परंपरा आजही टिकून ठेवणं कठीणच, पण विदर्भातील ही रोडगे पार्टी आजही प्रसिद्ध असल्यानं या पार्टीनं आपलं अस्तित्व फास्ट फूडच्या या काळातही टिकून ठेवलंय, हेच खरं.